आज दिनांक 11 सप्टेंबर 2007 परभणी. ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय संपला. चौथ्या अध्यायाची आज सुरुवात होणार आहे. मधल्या काळात आपण एक अभंग घेतला तुकाराम महाराजांचा. 2 ते 4 अध्यायामध्ये काय काय विषय आहे एकेका वाक्यात बाप्पासाहेबांनी इथे जे लिहिलंय ते सांगतोय. सकलार्थ मती प्रकाश हा बुद्धियोग अध्याय 1 व अध्याय 2 ह्यामध्ये आलेला आहे. वैराग्य समबुद्धी योग उपदेशिका राजर्षी विद्या दुसरा अध्याय 11व्या ओवीपासून ते 6व्या अध्यायाच्या 47 ओवीपर्यंत आहे. 2 ते 6 अध्याय राजर्षी विद्या. कर्म परित्याग लक्षणा सांख्यबुद्धी निष्ठा त्यामधील अनुशोक व्यर्थ आहे. दुसरा अध्याय 11 ते दुसरा अध्याय 38 ओवीपर्यंत हा विषय आला. विरागी बुद्धियोगीने फल कामासक्ती सोडली पाहिजे. दुसरा अध्याय 39 ओवी ते दुसरा अध्याय 72 ओवीपर्यंत हा विषय आला. विरागी बुद्धियोग भक्ताने विज्ञानी कर्म सोडू नयेत. तिसरा अध्याय पहिल्या ओवीपासून ते तिसऱ्या अध्यायाच्या 32व्या ओवीपर्यंत हा विषय आला आहे. विरागी बुद्धियोगाचे विरोधी दोष सोडले पाहिजेत. दोषाचं निराकरण केलं पाहिजे, संपवले पाहिजेत. तिसरा अध्याय 33व्या ओवी ते तिसरा अध्याय 43 ओवीपर्यंत आला आहे. आता 4थ्या अध्यायात जो विषय आहे विरागी बुद्धियोग हा भगवान महाविष्णूंचा आविष्कार आहे. ही अनादि सिद्ध भगवद राजर्षी विद्या आहे. हा अध्याय 4 मध्ये हा विषय येईल राजर्षी विद्येचा. कोणी याची निर्मिती केली. अध्याय 4. आजी श्रवणेंद्रिया पाहिले जे येणे गीता निधान देखिले. आता स्वप्नची हे तुकले साचा सरिसे. आजी श्रवणेंद्रिया पाहले जे येणे गीता निदान देखिले. आता स्वप्नची हे तुकले साचा सरिसे. आज कानांना उजाडले. रात्रीचा अज्ञानांध अंधकार गेला. कारण गीतेचा अतेंद्रिय गुप्त ठेवा पाहावयास मिळाला. स्वप्नातील गोष्ट जागे झाल्यावर खोटी ठरते, पण ती आज खरी अनुभवाला येत आहे. आजी श्रवणेंद्रिया पाहले. एकेका ओवीवर वाटतं खूप बोलावं पण वेळ नाही. आजी श्रवणेंद्रिया पाहले. श्रवणेंद्रिय म्हणजे कान. कानाला दिसू लागलं. काय गोड ओवी. धन्य होत का नाही. कानाला दिसू लागलं म्हणजे काय. आजपर्यंत भगवत शक्ती कशी असते हे ऐकिव्यात होतं. ते प्रत्यक्ष जे ऐकलं ते दिसू लागलं. लक्षात घ्या. जे ऐकलं त्याची सत्यता प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसू लागली. आजी श्रवणेंद्रिया पाहले जे येणे गीता निदान देखिले. गीतेचा गुप्त ठेवा आज दिसू लागला. कारण राजर्षी विद्या भगवान प्रगट करणार आहेत आणि सांगणार आहेत विषय की राजर्षी विद्या काय आहे. आज भगवद्गीतेविषयी आणि ज्ञानेश्वरीविषयी अंधार आहे. म्हणून हा प्रतिपाद्य विषय समोर येणार आहे. आणि आता स्वप्नची हे तुकले साचा
सरिसे. जसं काही स्वप्न होतं, स्वप्नामध्ये काही कल्पना येत असतात. दोन प्रकारची स्वप्न असतात. एक तर रात्री झोपल्यानंतर एक पडणारं स्वप्न असतं, आणि दुसरं असतं जागेपणी स्वप्न पाहतात. जशी एखादी मुलगी वयात आल्यानंतर एक स्वप्न पाहते, नवरा कसा असावा, कसा असेल, आपण संसार कसं करू, आपण रॉक अँड रोल कसं करू, वगैरे वगैरे. मुलगाही स्वप्न पाहतो की अशी अशी बायको येईल, 3.5 हात, त्यानंतर आपण काय काय करू. ही स्वप्न म्हणजे जागृत अवस्थेमध्ये स्वप्न आणि झोपलेल्या अवस्थेतील एक स्वप्न. दोन्हीपैकी कोणतंही असेल तरी आध्यात्मिक शक्ती ज्यांची जागृत आहे अर्जुनासारख्यांची, त्याचं एक स्वप्न होतं की आपल्याला काहीतरी मिळावा हा ठेवा, तोही साकार होत आहे. आणि जे ऐकत होतो ते पाहायला मिळेल किंवा मिळतंय, आणि स्वप्न देखील आज आकाराला येत आहे. आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तराज किरीटी परिसतासे. आधीची विवेकाची गोठी, आधीच ही आत्म्याच्या विवेकाची. आत्म्याचा विवेक असल्यानंतर काय होतं, विवेक प्रगट झाला की ऐकता ऐकता अनुभव येतात. तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकतायत आणि ऐकत असताना अनेकांना वैराग्याचा अनुभव येतो. तुम्हाला अनेकांना एक धुंद अशी लहर लागते, ध्यान लागतं. काहींचं एक थोडं समाधी भाव देखील, समाधीबोध अवस्था देखील जागृत होते, बेधुंद अवस्था होते ऐकता ऐकता. त्यावेळेस विवेक आपला जागा आहे. म्हणजे लोकांच्या दृष्टीचा विवेक नाही, आध्यात्मिक विवेक. प्राण मन बुद्धी सारखी उदो होऊ लागली की आध्यात्मिक विवेकाचा जन्म होतो. धारणा प्रवाह आणि योगाग्नी जर प्रचंड असेल तर. आधीची विवेकाची गुठी, आधीची आत्म्याच्या विवेकाची कथा आहे. गोठी म्हणजे गोष्ट. त्यातही म्हणजे ज्यांना विवेक उत्पन्न झाला त्यांनाच अनुभव येऊ शकतो. बाकीच्यांनी ज्ञानेश्वरीच्या गप्पा माराव्यात, कथा कराव्यात, कीर्तन करावेत, या पलीकडे काही नाही. पात्र पाहिजे, सांगणाराही पात्र पाहिजे, ऐकणाराही पात्र पाहिजे. सांगणारा समर्थ पाहिजे, ऐकणारा पात्र पाहिजे. वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. पात्र अर्जुन आहे, विवेक शक्ती त्याची जागी आहे, आणि वर प्रतिपाद्य करणारा भगवान गोपाल कन्हैया आहे. स्वतः स्वयंभू भगवान सांगतायत. आजपर्यंत कोणाला उपदेश स्वतः दिलेला नाहीये, जे अर्जुनाचं भाग्य आहे. त्यातही जगात श्रेष्ठ असे जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण तिचे प्रतिपादन करणारे आहेत व भक्तराज अर्जुन ध्यान देऊन ऐकणार आहे. आपल्यासारखं नाही, इकडं तिकडं गेलं, कधीच तरी आले, कधीतरी गेले, ऐकलं तर ऐकलं, सुटलं सुटलं नाही. दोघेही एक पात्र आहे, एक समर्थ आहे, आणि भगवान स्वतः आहेत सांगणारे. जैसा पंचमाला पसुगंध की परिमळ आणि सुस्वाद, तैसा भला झाला विनोद कथेचा ये. जैसा पंचमाला पसुगंध. ज्याप्रमाणे पंचम स्वरातील आलाप, पंचमालाप, 7 स्वर आहेत संगीतामध्ये. सा म्हणजे षड्ज, रे म्हणजे ऋषभ, ग म्हणजे गांधार, म म्हणजे मध्यम, प म्हणजे पंचम, ध म्हणजे दैवत, नि म्हणजे निषाद, आणि सा म्हणजे पुन्हा षड्ज.
सा रे ग म प ध नि सा, याच्यावर सर्व संगीत आहे. त्याच्यामध्ये पंचमस्वर, पा माऊलींना कसं संगीताचं देखील ज्ञान आहे, कुठं काय शिकले माहिती नाही. पंचमस्वर म्हणजे सारे गम प. तुम्ही आजकाल सारे गम प वास ऐकताय की नाही टी व्हीवर, सारे गम प, तर ते प प म्हणजे पंचम, पंचमस्वर. आलापित पंचम स्वर गोड वाटतो, अति उंच कर्कश वाटतो, अति खालचंही बरोबर वाटत नाही, म्हणून मध्यम स्वर जो आहे पंचम तो छान वाटतो. जैसा पंचमालाप सुगंध, म्हणजे माऊलीनं संगीताची किती जाण होती. षड्ज खालचा खर्ज याच्यामध्ये असलेलं गायन इतकं मधुर देत नसतं, आणि उंच देखील तार सप्तकामध्ये पा वारकरी किती जोरजोरात म्हणतात तार सप्तकात, फार गोड नाही वाटत. पण गायकी ढंगामध्ये मधल्या आवाजात जर पंचम स्वरामध्ये गायलं तर सुंदर वाटतं. हा पंचम स्वर आणि सुगंध दोन्ही एकत्र आलं तर पंचमस्वराचा सुगंध. ज्याप्रमाणे पंचमस्वरातील आलाप व सुगंध किंवा सुगंध व उत्तम रुची यांच्या मेळात जसा आनंद यावा, पंचम स्वरामध्ये कोणी जर गाऊ लागेल तर अतिशय गोड असे शब्द कानावर पडतील, मेळ होईल, सुगंध येईल त्याचा. तसा या गीतेच्या कथेत अमृताचा गोड सुंदर अनुभव येणार आहे. जैसा पंचमालाप सुगंध की परिमळ आणि सुस्वाद. बासुंदी असावी पण त्याच्यात केशर टाकलेलं असावं. सगळेजण हो म्हणतात. काय सुंदर वाटेल. पंचमालाप आहेत आणि तो एक सुगंध त्याच्यामधनं एक दरवळतोय त्या आलापीमधून गोडवा. तैसा भला झाला विनोद कथेचा ये. तर भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगणारे आहेत. पंचम आलाप आणि सुगंध समोर आहे आणि समोरचा श्रोताही तसा. अहो समजा बाई मोठी सुगरण आहे, स्वयंपाक पंचपाक्वान्न केलेले आणि खाणाऱ्याला भूकच नाही, काय काय होईल त्या स्वयंपाकाचं आणि त्या करणारीचं. नाही मी की नाही एक इतकाच तुकडा खाऊन जाणार आहे. आता पूर्ण त्या बाईनं ते भोगूनच याच्या डोक्यावर टाकावं. तसं ऐकणारा देखील श्रोते अगदी मख्ख बसलेत आणि गाणारा गातोय. सगळे बहिरे आणून बसवली. उपयोग काय. ऐकणाराही अर्जुन तसाच आहे. एक एक शब्द त्याच्यामध्ये एक गोडवा येतो सांगणाऱ्याला देखील. आणि तुम्ही समजा मख्ख चेहऱ्याने बसले, मी काय सांगणार आहे कथा, उठून जाईल शेवटी. असं नाही आहे भगवद्गीतेचं. भगवान गोपाल कृष्ण मधुर स्वरांमध्ये पंच स्वरांमध्ये सांगतायत आणि सुगंध दरवळतोय आणि ऐकणारा देखील त्याच याच्यानी ताकदीनं ऐकतोय. कैसी आगळीक दैवाची जे गंगा जोडिली अमृताची. हेओ का जपतपे श्रोतयांची फळा आली. काय माऊलींची दृष्टी आहे. कैसी आगळीक दैवाची जे गंगा जोडिली अमृताची. काय ओव्या आहेत अफाट. हो का जपतपे श्रोतयांची फळा आली. दैवाची अशी कशी अपूर्व पहा. कारण की अहो ही श्रोत्यांची जपे तपे फळाला आली व त्यामुळे अमृता अनुभवाची गंगा बसल्या ठिकाणी प्राप्त झाली आहे. कोणाला. भगवान ज्ञानेश्वर महाराज स्वतःचं ताकदीचं वर्णन वेगळ्या ढंगाने करतायत. सुप्रीम कोर्टाच्या बॅरिस्टरलाही हे शक्य नाही. माझ्याजवळ ते सामर्थ्य ते देण्याचं जे भगवान गोपालकृष्ण आज अर्जुनाला देत आहेत असं सरळ न म्हणता
कैसी आगळी दैवाची, जे गंगा जोडिली अमृताची. काय देवाची कृपा आहे. गंगा आधीच पवित्र, त्याला अमृताची गंगा केलं. पाणी नाही, अमृतच वाहत आहे, जे अमर करील. माझ्या तोंडातून गंगेसारखा जो ओघ निघेल, पाणी नाही त्या गंगेत तरी पाणी आहे, पण माझ्या तोंडातून अमृत धारा वाहते. आणि त्या अमृत धारा वाहिल्यानंतर त्या अनुभव अमरत्वाचा देतील. भगवद्गीतेचा अनुभव प्रगटेल समोरच्या श्रोत्यांना, ज्ञानेश्वर महाराजांच्या ऐकत असणाऱ्या श्रोत्यांसाठी. वाक्य तिकडे भगवान कृष्ण अनुभव देतील आणि इकडे मी अनुभव देईल असं न म्हणता, माझ्या तोंडातून निघतंय असंही न म्हणता, काय क्रियापद वापरली, काय ताकद आहे. आपण बोलताना सहज फिसकून जातो, काहीतरी कमी जास्त येतं वाक्य. हो का जप तपे श्रोतयांची फळा आली. अरे भाग्यवान आहोत तुम्ही श्रोत्यांनो, असं म्हणतायत ते समोरच्या. कारण भगवान ज्ञानेश्वरी लिहित असताना समाधी बोध अवस्थेतनं ओव्या सांगतायत आणि सच्चिदानंद बाबा लिहून घेतायत. त्याच वेळेस श्रोते देखील ऐकतायत, निवृत्तीनाथ ऐकतायत आणि श्रोत्यांना अनुभव येतोय. आणि म्हणून ते म्हणतात, अरे तुमच्या पूर्वजन्मांचं केलेलं जप तपाचं पुण्य तुम्हाला फळाला आलंय. पूर्व पुण्य फळा आले, आज मी देखिली पाऊले. आणि हेही तुम्हाला आहे बरं का, आणि मलाही आहे. बाप्पासाहेबांनी आम्हाला दिलं, मी तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगतोय. त्याच्यातनं हीच अनुभवाची गंगा वाहते. तुमचेही जप तप अनंत जन्मीचे फळाला आलेत. ह्या जन्मीचे काय केलेत तुम्हालाच माहीत, आणि मिळाल्यावर काय दिवे लावायलेत हेही आपल्याला माहिती आहे. तर मिळण्यापूर्वी काय लावले हे विचारणंच नको. पूर्व पुण्य, पूर्वजन्मीची जपतपांची हजारो वर्षांची पुण्य फळाला आली. त्याच्यामुळे अनुभव गंगा तुमच्या समोर वाहते. श्रोत्यांची जपे फळाला आली व त्यामुळे अमृतानुभवाची गंगा प्राप्त झाली आहे. आता इंद्रियात जात अघवे, ती श्रवणाचे घर रिगावे. मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. आता इंद्रिय जात अघवे, ती श्रवणाते घर रिघावे. मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. आता शरीरातील सर्वच इंद्रिय गोलकांनी श्रवण गोलकात शिरावे. काय वाक्य आहेत माऊलीचे. श्रवण शब्दावर मी खूप बोललोय, दुसरा अध्याय आता नाही बोलणार. श्रवण करण्याकरिता सर्व इंद्रियांच्या शक्ती श्रवणेंद्रियात कानामध्ये एकवटल्या पाहिजेत, त्याला म्हणतात श्रवण. कसं होईल? नंबर 1, सगळ्या इंद्रियांचे धारणा प्रवाह कानाकडे वाहू लागले पाहिजेत. पहिली गोष्ट. नंबर 2, प्राणांचा सर्व प्रवाह कानाकडे वाहू लागला पाहिजे. तुमचं लक्ष कधी होईल? प्राण, तुमचं लक्ष म्हणजे मन तुम्ही कानाला दिलं तर ऐकण्याकडे. म्हणजे सगळ्या प्राणांच्या लाटा लहरी आणि मन प्राणाबरोबर जोडल्या जाऊन श्रवणेंद्रियाकडे धावेल. आणि नंबर 3 म्हणजे वक्ता जो आहे त्याचे शब्द
एक एक शब्द फेकला की श्रवणेंद्रियाने तो अब्सॉर्बच केला पाहिजे. नाही तर तुम्ही अर्धवट ऐकता. सोमानी काय म्हणाले, मी एक म्हणालो आणि तुम्ही लोकांना एक सांगता, कारण स्वतःचे शब्द मध्ये घालता, कारण मधली तुमची लिंक नव्हती. मग काहीतरी खाजवलं म्हणून इकडे पाहत होतात, कोणीतरी असा धक्का दिला म्हणून त्याच्याकडे ऐकत होतात, किंवा कोणी बोलायला लागले की बोलल्यानंतर मग ऐकत बसता. 7-8 वाक्य निघून जातात आणि ते 7-8 वाक्य गेले. कोणी असं करतं, कोणी वर पाहतं, कोणी पंख्याकडेच पाहतं, असं कसं फिरायलंय, व्होल्टेज आलं की नाही. आता त्याच्यामुळे लक्षही गेलं, व्होल्टेज आलं की नाही पाहत बसला आणि मधले पीसेस गेले. मग सोमानी काय म्हणले, मग स्वतःचे 4 सांगायचे त्याच्यात वाक्य, आणि मग काहीतरी ते खच्चर होऊन बसतं. मग मी म्हणलं, मी कुठं बोललो होतो, तुम्ही जे सांगतायत ते मी बोललो का. म्हणून माऊली सांगतायत श्रोत्यांना, अनुभवाची गंगा अमृताच्या धारा माझ्या ज्या निघतील, शब्द माझा नाही वापरलाय पण भाव आहे, त्या घेण्याकरिता श्रोत्यांनो, कारण सगळे श्रोते 16व्या वर्षाचा बालक सांगतोय आणि 60व्या वर्षापर्यंतचे लोक ऐकतायत. आणि ते तुम्ही सगळ्या शक्ती इंद्रियांच्या इथे, म्हणजे मुंगी जरी डसली तरी असं करू नका. याचा अर्थ असा आहे, दगडासारखं मग काही लोक झोपतात. लक्ष आहे का? काही लोकांना ब्रेनमध्ये व्हायब्रेशन्स येतात, डोळे झाकल्या जातात, किंचित कमजोरी असते, ह्या माझ्या लहरी सहन होत नाहीत, मग डोळे झाकतात आणि डोळे झाकले कंप्लीट झोप लागते आणि ते त्याला ध्यान समजतात. कंप्लीट झोप लागते. ती एक प्रकारची अपात्रता आहे, पण नाईलाज आहे, कमजोरी आहे. मग तुमचं एकदा भाषण सुरू झालं की आम्हाला बस धुंदी लागते. धुंदीमध्ये तुम्ही जागे असाल तर ठीक आहे, पण तुम्ही जागे नसता, तुम्ही झोपलेले असता, तो विषय कधीतरी घेईल. आता इंद्रिय जात अगवे, तीही श्रवणाचे घर रिघावे. सर्व इंद्रियांना भगवान ज्ञानेश्वर आदेश देत आहेत, श्रोत्यांच्या. काय ताकद असेल की आता सर्व इंद्रियांनो, हे हातांनो, हाताच्या शक्तींनो, हे नर्व सिस्टीमनो, ज्ञानेंद्रियांनो, कर्मेंद्रियांनो, सर्वांनी याच्या घरी पाहुणे होऊन जायचंय श्रवणेंद्रियाकडे. पहा, कोणी हालचाल करायची नाही, सगळ्या शक्ती इथे एकवटवा. मी काय बोललोय, 100% जे रिप्रोड्यूस करू शकतात त्यांनी 100% ऐकलं. 2 तासाचं भाषण जर तुम्ही 5 मिनिटं सांगितलं तर त्याचा अर्थ तुम्ही फक्त 5 मिनिटाचं ग्रास्प केलं, बाकी टाळ्या वाजवल्या, छान छान बोलले. काय बोलले तिला विचारा, ती ऐकत होती. मी त्यावेळेस झोपत होतो, नाही दुसरीकडे लक्ष होतं. आता इंद्रिय जात अगवे. अहो, अर्थ नाही समजले तर अनुभव काय येणार तुम्हाला? अर्थामधून भाव जागृती होत असते, अर्थामधून श्रद्धा उद्दीपित होत असते, अर्थामधून प्रेमाचं जागरण होतं. अर्थ नाही समजला तर भोळ्या श्रद्धा तुम्हाला काय ग्रास्पिंग देणार? खुशाल डोळे झाकले आणि आम्हाला अनुभव यायलाय काहीतरी असं समजत जाणं बरोबर नाही. अर्थामधून भावाची उत्पत्ती होईल कशी, प्रेम जागरण होईल कसं? आता गोकुळाची कथा लागू द्या, गोपिकांची रास क्रीडेचं वर्णन लागू द्या, कृष्णाच्या बासुरीचं वंशीनादाचं वर्णन सुरू होऊ द्या आणि तुम्ही झोपा. होईल भाव जागृती?
तिही श्रवणांचे घर रिघावे. म्हणजे डोळ्यांनी देखील झोपू नये, मनाला देखील सांगितलं श्रवणेंद्रियाकडे धावा. कुठली साधना? कारण त्याच्याशिवाय शब्द अपस्वार झाल्याशिवाय भाव प्रगट होणार नाही. शब्द खेचल्याशिवाय भाव प्रगट होणार नाही, आणि भाव प्रगट नाही झाले तर अनुभव प्रगट होणार नाही. मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. आणि मग या गीता नावाच्या ग्रंथातील श्रीकृष्ण अर्जुनाच्या संवादाचे सुख अंतर्यामी जे अनुभवायला येईल ते भोगावे, असं श्रोत्यांना आणि श्रोत्यांच्या इंद्रियांना भगवान ज्ञानेश आज्ञा देत आहे. काय शक्ती! ऐकण्याला सांगतायत, तुम्हाला समाधी बोध लागून विसरायला सांगत नाहीत. आणि अनेक जण जर असे झोपले, अनेक जणांना असे डोळे लागले, बोलत असताना माता पार्वतीसारखं होईल. भगवान शंभू ज्या वेळेस उपदेश करीत होते आणि ह्या महात झोपल्या, आणि झोपल्यानंतर काय गेला मच्छिंद्राने तो गर्भात ऐकलं सगळं. भगवान समाधी बोधातनं काही सांगत होते, उपदेश देत होते, आणि मच्छगर्भामध्ये मच्छिंद्रनाथ हूं 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 करीत त्यांना वाटलं आपली बायकोच करायली, आणि ह्या मॅडम झोपल्या. आणि मग डोळे उघडून पाहतायत, त्या खर्राटे भरतायत. हुंकार कोणी दिला? मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्रनाथ उपदेश झाला भगवान शंभूचा. करायला गेले पार्वतीला, ऐकलं मच्छिंद्रनाथ आणि मच्छगर्भात. आणि मग भगवान श्रीकृष्णांच्या संवादाचे सुख भोगावे. संवादाच्या मधील अमृत कण अनुभवाला तिकडे अर्जुनाला येतील तसे मी तुम्हाला देईल, असं भगवान सांगतायत. ज्ञानेश्वर ऐका. हेच आपल्याला आहे. हा अतिसो अति प्रसंगे सांडूणी कथाची ते सांगे, जे कृष्ण अर्जुन दोघे बोलत होते. त्यावेळी आतुर जिज्ञासू श्रोते भगवान ज्ञानेश्वरास म्हणाले, त्यांना दम निघणं. आणि हे महत्त्वाचं होतं बरं का, हे पॉईंट जे सांगत होते भगवान ज्ञानेश्वर. कारण ही जर चुकली मंडळी, यांचं लक्ष इकडे तिकडे गेलं, हे ध्यानावस्थेमध्ये बसले, ऐकूच नाही आलं, तर काय माती अनुभव येतील. थोडासा योगाग्नी वाढेल, संपलं. काय येणार आहे नाणं? कमनशिबी श्रोते ठरतील, महत्वाचं आहे. पण सगळे श्रोत्यांना ते कळालं नाही मिळत का? सगळे श्रोते म्हणाले, सांग सांग ती पुढची कथा सांगा, मला फार ऐकायची, जाऊ दे. म्हणजे श्रोते किती सायंटिफिक होते माऊलींचे. माऊली सायन्स सांगतायत. आतुर जिज्ञासू श्रोते भगवान ज्ञानेश्वरास म्हणाले की अप्रसंगिक पाल्लाळ पुरेकर, लहान पोरगच होतं सांगायला. बस झालं म्हणले, पाल्लाळ आम्ही कसं ऐकावं, काय ऐकावं, आम्ही ऐकायला तयार आहोत, पटपट पट सांग. म्हणजे माऊलींनी एकदा सुरुवात केली की टाळ ताड ताड ओव्या पडत होत्या. असं नाही, एक लाईन काटली, दुसरी लाईन दुपारी काटली, तिसरी लाईन मग सुचली, तोपर्यंत हे तर पळूनच गेले असते सगळे श्रोते. हा अतिसो अति प्रसंगे सांडूणी कथाची ते सांगे, जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते. अरे ती कथा सांग पाल्लाळ पुरेकर, आम्ही तयार आहोत. ते वेळी संजयो राया ते म्हणे, अर्जुनाधिष्ठिला दैव गुणे, जे अति प्रीती श्री नारायणे बोली जत असे. आता इकडे संजयाचं टेलिप्रिंटर भगवान म्हणजे पहा, भगवद्गीता कोणी कोणी ऐकली. पहिल्यांदा कोणी ऐकली हो? कोणी पाहिली आणि ऐकली, अनुभव घेतला. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश देत आहेत, पहिल्यांदा कोणी पाहिला? संजय. करेक्ट.
संजयानी पाहून धृतराष्ट्राला सांगितलं, पण धृतराष्ट्राला माती अनुभव आला नाही. डोळ्याने जरी आंधळा होता तरी आतमध्ये प्रचंड हे होतं, म्हणून सामर्थ्य संपन्न संजय जरी असेल उपयोग झाला नाही. आपल्याला होईल का ते पाहून घ्या. नंबर 2, दुसरं कोणी पाहिलं त्यानंतर? करेक्ट, भगवान व्यासांनी पाहिलं. टेलिप्रिंटर सुरू केला स्वतःचा आणि पूर्ण चित्रपट तो पाहिला, शब्द पाहिले, भाव पाहिले, लिहून ठेवले. गीता प्रगट झाली. तिसरं कोणी पाहिलं? ज्ञानेश्वरांनी. तिन्ही सेट त्यांनी सुरू केले. इकडे भगवान व्यासांचा सेट सुरू केला, संजय धृतराष्ट्राला काय म्हणाला हाही सेट सुरू केला, आणि स्वतः भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला अनुभव देत असताना अर्जुनाला आतला अनुभव, बाहेरचं भावांकन कसं कसं झालं ते शब्दबद्ध केलं. भावार्थ दीपिका त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. भाव, अर्जुनाला भावांचे जे अनुभव आले ते शब्दबद्ध रूपात ज्ञानेश्वरीत निरूपण केले. भगवान व्यासांचं भगवद्गीतेचं 2 लाईन जरी त्यांनी घेतले असतील तरी पूर्ण सारखं पाहिलं आणि मग लिहिलं. आणि म्हणून म्हणताय तुम्ही तयार व्हा. श्रोतांच्या बोलण्यानंतर श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्यावेळी संजय धृतराष्ट्राला म्हणाला, दैवी संपत्तीने ज्याच्या रक्तमनबुद्धी अहंकारात आश्रय केलेला आहे अशा अर्जुनाशी श्रीकृष्णाने अति प्रेमाने बोलायला सुरुवात केली. श्रीकृष्णाला अति प्रेमाने बोलायला सुरुवात केली. डोळे झाकू नका. काही लोक पुन्हा डोळे झाकतायत, कितीही सांगा. दैवी संपत्तीने ज्यांच्या रक्तमनबुद्धी अहंकारात आश्रय केलेला आहे अशा अर्जुनाशी श्रीकृष्णाने अति प्रेमाने बोलायला सुरुवात केली. कधी प्रेम जागरण होणार नाही डोळे झाकणाऱ्यांनो. अनुभवाचं जर तुम्हाला वेगळं दालन नाही समजलं तर कठीण होऊन जाईल. भगवान अति प्रीती उत्पन्न झाली. हे पहा, गुरुला अति प्रीती जर उत्पन्न झाली ते साधकांचं सामर्थ्य आहे, तरच अनुभव प्रगट होतात. नुसतं त्यांनी काही सांगितलं म्हणून होतंय खोटं आहे. म्हणून तर सर्वस्व अर्पण पाहिजे, तो प्रसन्न पाहिजे. तर भगवान प्रसन्न आहेत अर्जुनावर असं ज्ञानेश्वर सांगतायत. आणि अर्जुनाला दैवी गुण संपन्नता आली होती. म्हणजे जी पात्रता लागते ते सद्गुण अर्जुनामध्ये उत्पन्न झाले होते. भोळा श्रद्धा नव्हती तुमच्या आमच्यासारखी, नाही हात ठेवा आम्हाला सगळं मिळेल. नाही, दैवी गुण संपन्नता उत्पन्न झाली होती. लागणारे गुण सगळे उत्पन्न झाले होते. पात्र झाला होता. भगवान गोपाल कृष्णाने बोलायला सुरुवात केली अतिप्रेमाने. आणि काय, जेण सांगीची पितया वसुदेवासी. काय गोड ओवी, गोड ओवी आहे ज्ञानेश्वरी मधली. जेण सांगीची माता देवकीसी. किती प्रेम आहे अर्जुनावर. सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असतो? भगवंताला माहीत नाही आणि ज्ञानेश्वरालाही बहुतेक माहीत नसावं. माता आणि पित्यावर असं म्हटलंय. माता आणि पित्यावर बायको येईपर्यंतच प्रेम असतं. नंतर बायको आल्यानंतर छटछुट. पण पूर्वीच्या काळची ओवी येई. भगवान गोपाल कृष्णांचं माता पित्यावर अफाट प्रेम होतं. जेण सांगीची पितया वसुदेवासी.
जेण सांगेची माता देवकीसी, जेण सांगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी बोलत. पिता वसुदेव यांनाही कधी हे गुह्य ज्ञान नाही दिलं गोपाल कन्हैयाने, नाही दिलं. नंद बाबालाही नाही दिलं. नंद आणि यशोदेकडे 11 वर्ष होताना काना विश्वरूपता दाखवली, पण असा उपदेश नाही केला. देवकी 11 वर्षानंतर कन्हैयाकडेच होती शेवटपर्यंत, आणि वसुदेवही होते, पण नाही कधी दिलं. लक्षात घ्या, घरच्या लोकांना दिल्या जातं हे भगवंतानी पण सांगितलेलं नाहीये, बाप्पासाहेबांनी दिलं नाही, आणि आमच्याकडूनही दिलं जातंय की नाही माहिती नाही, नाहीच समजायला तुम्ही हरकत नाही. इतकं गुह्य असतंय. जेण सांगेची पितया वसुदेवासी, जेण सांगे माता देवकीशी, जेण सांगे बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. हे गुह्य गूढ रहस्यमय ज्ञान त्यांनाच द्यावं. लक्षात घ्या, मी आत्ताच बोललो, स्वप्न 2 प्रकारचे असतात. का पात्रता लागते? साधकांना अनुभव दिल्यानंतर अनुभवाचा उपयोग झोपीत जर जात असेल, लक्षात घ्या, अनेकांना साधनेत झोपा लागतात. झोपू नका असं म्हणणार नाही, पण आपली क्वालिटी लक्षात घ्या, आपली क्वालिटी लक्षात घ्या. म्हणजे शक्तीचा उपयोग आत्मबोध जागृती करता करायचा की झोपण्याकरता करायचा? झोपण्याकरता शक्तीचा उपयोग झाला असेल तर तुम्ही पात्र आहात का? ठीक आहे, झोप येते ना, हरकत नाही, पण कधी ना कधी झोप संपली पाहिजे. माहिती आहे, माझ्याकडे 15 दिवस ज्यावेळेस आळंदीला सगळी माणसं होती, 5-5 तास झोपली, पण नंतर 8 दिवसानंतर झोपच बंद झाली. त्यावेळेस ते पात्र झाले होते. विद्यार्थी तर केव्हाही झोपतात. कंप्लीट आपण अपात्र आहोत. ऐकतानाही झोप येते, साधनेतही झोप येते, एक डुलकी येत असते. पण आत्मबोध जागृती करिता त्याचा उपयोग होणे आणि शक्ती झोपण्याकडे उपयोग करणे. जसे भागवत कथेमध्ये लोक जातात सगळ्यांच्या मानाखाली, त्याला पैसा मिळतोय म्हणून त्याची वर असते, बाकी सगळ्यांच्या मानाखाली असतात, झोपलेले असतात, मधून मधून जागी होतात, आशमुंडके हलतात. हो, तो महाराज काय सांगतो, हो पुन्हा. कशाकरता उपयोग झाला भागवत कथेचा? आता रामकृष्ण शहाणेनी भागवत बसवली ना, असे झोपले गेलेले गेले, पाप झालं का पुण्य झालं? ऐकणाऱ्यांना आणि सांगणाऱ्याला काय मिळालं, आणि ज्यानं बसवलं त्याला काय मिळालं? लक्षात घ्या मी काय म्हणतोय हे पद्धत. आणि म्हणून ज्यांनी, आणि म्हणून संतांनी, म्हणून सिद्ध पुरुषांनी, म्हणून ऋषीमुनींनी हे ज्ञान गुह्य ठेवलं की ज्यांनी झोपेकरता त्याचा उपयोग घातला त्यांना कशाला द्यावं? आत्मबोध जागृती करता पाहिजे त्याचा उपयोग. सतत जागा. आणि म्हणून बळीभद्राला देखील दिलं नाही भावाला, मातेला दिलं नाही ते गुह्य ज्ञान, ते देवकीला दिलं नाही मातेला, पित्याला दिलं नाही, भावाला दिलं नाही, ते अर्जुनाला हा देतो. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख.
माता लक्ष्मी, माता लक्ष्मीचे हात कसे आहेत माहिती आहे का? आपले जसे भांडे घासल्यानंतर होतात तसं नाही. जाड जाड हात नाहीत, इतके कोमल आहेत. म्हणतात कमला दुसरं नाव आहे. कमळ पुष्प जर हातात घेतलं तर किती मऊ असतं. कमला म्हणजे जिचा स्पर्श कमळासारखा. जसं कमळ आपल्याला लावलं तर काय होतंय, झेंडूचं फुल लावलं तरी हे होतं, पण कमळ अतिशय हे असतं. गुलाबाच्या पाकळ्या किती मऊ असतात. त्या हाताने ती कमला सारखं भगवंताच्या चरणाला असं गुदगुल्या करते, हात फिरवते चरणाला, म्हणजे ह्या तळपायाला. त्याच्यात एक साधना आहे जिचा उपयोग मी केला आहे, त्याला स्पर्श साधना मी म्हटलं. आणि भगवान योग निद्रेमध्ये असतात. त्याचं पहिलं कारण कमला माता लक्ष्मी सतत त्यांच्या तळपायाला गुदगुल्या करते. अजून कोणी सांगितलेलं नाही हे रहस्य, नाही सांगितलं. म्हणून भगवान योग निद्रेमध्ये असतात, अखंड समाधी बोध अवस्थेत असतात. जिसके कमला के, जिसके कर कमला के करतल सेर निकलते देखा. अनुप जलोटांचं वर्णन आहे भगवान कृष्णाविषयी. जिसके कर, कर म्हणजे हात, जिसके कर कमला के करतल म्हणजे तळहात, सेन निकलते देखा. जिसके कर कमला के करतल सेन निकलते देखा. वही गोकुल के कुंजब गलिन में कंटक पर से चलते देखा. नियम काय? माता लक्ष्मीनं आपल्या कमळासारख्या नरम हाताने भगवंताच्या पायाला मृदू स्पर्श करावा, हा नियम आहे. आणि असे वर्णन आहेत की माता लक्ष्मीचं जरी हात कमळाच्या पुष्पाच्या सारखे मृदू नरम असतील तरी भगवंताचे चरण त्याच्याही पेक्षा नरम आहेत. कसे असतील? तिलाही भीती वाटते कुठं खरोच येईल की काय. आपल्यासारखे नाही, चिरण्या पडल्यात, कुठं का भेगा पडल्यात आणि बोरोप्लस बोरोप्लस लगाव ही ॲडव्हर्टाईज चालली, असं नाही. इतके नरम आहे. आणि तोच कन्हैया कुंजवनामध्ये काट्या कुट्यातनं तसाच अनुवानी चालतोय. काय गोकुळचं भाग्य आहे. इथं म्हटलंय देवी लक्ष्मी एवढी जवळीक. अरे रात्रंदिवस जी अशी कन्हैयाला तळपायाला हात फिरवते, भगवान विष्णूंच्या पायाला. इतकी जवळीक आहे तिची. तेही न देखे या प्रेमाचे सुख. तिलाही भगवंतानी स्वतःहून उपदेश दिलेला नाहीये. काय अर्जुनाचं भाग्य आहे. अरे अर्जुनाच्या भाग्याचं वर्णन ज्ञानेश्वरांनीच करा की लक्ष्मी याला दिलं नाही, इतकी जवळ आहे. तेही न देखे या प्रेमाचे सुख, आजी श्रीकृष्ण प्रेमाचे बिक या तेची अथी. देवी लक्ष्मीला देवाचा इतका निरंकार सहवास असूनही तिलाही ज्या प्रेम सुखाचा अनुभव आला नाही, त्या श्रीकृष्णाच्या प्रेमाचे तेजस्वी बळ आज अर्जुनाला मिळत आहे. ही वैराग्य बुद्धी योगाची तयारी होत आहे. आज श्रीकृष्णाला प्रेमाचा झरा वाहतोय कृष्णांचा आणि अनुभव मिळणार आहेत. किती भाग्यवान आहेत.
जी लक्ष्मी भाग्याची नाही, देवकी नाही, नंद बाबा नाही, यशोदा नाही, वासुदेव नाही, बळीभद्र नाही. सनकादिकाची आशा वाडी नल्या होतिया कीर बहु असा, परित्याही येणे मणी यशा येतीची ना. सनकादिकाची आशा. अरे गोड ओव्यात आपल्याला प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. नाही का असं आहे का, नाही सांगितलं का देवकीला? बर. सनकादिकाची आशा. मोठ्यांचे उदाहरणं घेतलेत ज्ञानेश्वरांनी, छोट्या ऋषींनाही हात लावलेला नाही. कोण आहे ते सनक सनंदन सनत कुमार? पहिले जैन मंडळी येथे. पहिली जैन कोणी असतील, मी तो म्हणतो सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार, ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र. नारद नंतर झाले आणि त्यांना असं वरदान आहे, ते केव्हाही 5व्या वर्षाच्याच वयात राहतील. आजही ते 5व्या वर्षाच्या वयात आहेत. करोडो करोडो वर्ष जरी झाले तरी ते वय वर्ष 5 मध्येच आहेत आणि नग्नच आहेत. 5व्या वर्षात नग्न राहत आहेत, नग्न आहेत म्हणून जैन. पहिले महावीर किंवा ऋषभदेव नव्हतेच. खरे जैन सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार. कोणी म्हणतं जैनांचं आधीपासून. अरे आधी सांगा ना कुठून, टाका म्हणून सनकादिकापासून. सनकादिकाची आशा सनक सनंदन सनत कुमार अंगिर. अरे सनत कुमार हे चारी, एकदा ही 4 जण सनक सनंदन सनातन सनत कुमार सख्खे भाऊ, मानसपुत्र ब्रह्मदेवाचे, आणि भगवान विष्णूंच्या वैकुंठामध्ये गेले. आता 5 जण नग्न अवस्थेत ही पोरं पाहिल्यानंतर जय आणि विजय द्वारपाल होते. त्यांनी सांगितलं नो एंट्री. त्यांनी सांगितलं आम्ही आलोत म्हणून सांगा. कोण तुम्ही? लहान लहान पोरं, पुन्हा नग्न अवस्थेत. त्यांना वाटलं काय सोंग आहे, ड्रेस, अरे कपडे देखील यांना नाही जायचं म्हणले. नो एंट्री. असभ्य लोक आहेत तुम्ही. श्राप दिला एकाने, जा वैकुंठाहून तुम्ही खाली पडाल, राक्षस योनीमध्ये व्हाल. मग घाबरले, उशाप मागितला आणि मग दिला, जा 3 जन्म तरी होतील. मग पहिला जन्म झाला हिरणाकश्यपू आणि हिरणाक्ष. दुसरा झाला रावण आणि कुंभकर्ण, जय आणि विजयांचा. आणि तिसरा झाला शिशुपाल आणि वक्रदंत. आणि मग त्यांनी उशाप मागितला. खूप विनंती केल्यावर ठीक आहे म्हणले, भगवंताला अवतार घ्यावं लागेल मग तुमचा उद्धार होईल. मग एका जन्मात राम व्हावं लागलं. काय ताकद आहे सनकादिकांची. आणि भगवंताला अवतार घेणं भाग पडलं जय विजयाला उद्धार करण्याकरिता. रावणाने कुंभकर्ण झाले की राम बनावं लागलं. शिशुपाल आणि वक्रदंता करता कृष्ण बनावं लागलं. आणि नरसिंह अवतार घ्यावा लागला हिरणाकश्यपू आणि हिरणाक्षसाठी. सनक सनंदन सनत कुमार अंगिरा कपिल वामदेव इत्यादी ऋषींच्या. अरे 4 ऋषी जर आले ना, वशिष्ठापासून अंगिरापर्यंत भारद्वाजापासून खटकन उभे राहत आणि साष्टांग दंडवत करीत. इतकी शक्ती आहे यांच्यामध्ये. आणि विनंती करीत आम्हाला काही सांगा. त्यांचं नाव घेतलंय सनक सनंदन सनत कुमार अंगिरा कपिल वामदेव. कपिल काय सामर्थ्य आहे, सांख्य शास्त्र ज्यांची निर्मिती आहे, भगवान कपिल. वामदेव इत्यादी ऋषींच्या या परमप्रेम सुखाविषयीच्या आशा खरोखर पुष्कळ वाढलेल्या होत्या, परंतु त्यांनाही इतक्या प्रमाणात यशाला पोहोचता आले नाही. टिप्पा. महाविष्णू नारायण यांना महायोग दिला व श्रद्धावान भक्ती द्विजांना याचा प्रचार प्रसार करावा सांगितले. योगाच्या उदयकालापासून गीता जन्मकालापर्यंत श्रीहरी प्रेमाची उत्कटता व उत्कर्ष भक्तात असे. पण यावेळी अर्जुन या भक्ताविषयी उलट प्रेम उत्कर्ष श्रीकृष्णामध्ये दिसत आहे. आश्चर्य आहे.
सनक, सनातन, सनतकुमार, अंगिरा ह्या सगळ्यांना भगवान महेश्वरांनी उपदेश दिला. पण भगवान विष्णूंनी दिला, पण भगवान विष्णूला एवढी प्रेमोत्कट भावना निर्माण यांना उपदेश देताना झाली नाही जी अर्जुनाला देताना होते. इतका भगवान प्रसन्न नव्हता. लक्षात घ्या, विष्णू रूपाने जो उपदेश दिला त्यावेळेस इतका प्रसन्न नव्हता. काय टीव्ही सेट चालू केलेला आहे ज्ञानेश्वरांचा, तिथपर्यंत पोहोचले ते पाहायला. आणि म्हणून ज्ञानेश्वरांचं वर्णन आहे, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, जीवीचा जिवाळा ज्ञानोबा माझा. एवढं सामर्थ्य. त्या काळातलं टेलिव्हिजन सेट भगवान विष्णूंकरता चालू करून भगवान विष्णूंना किती प्रेमोत्कटता होती हे पाहिलं. नाही म्हणले त्याच्यापेक्षा जास्त प्रेम कृष्णांच्या अवतारामध्ये होतं. अर्जुन एवढा भाग्यवान आहे. या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसत असे निरुपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. काय वर्णन आहे. या जगदीश्वराचे पार्थाविषयीचे उत्कट प्रेम अनुपमेय दिसत असे. भगवान किती प्रसन्न असतील, फक्त कल्पना करा. किती प्रसन्न असतील कृष्ण. इतकं उत्कट प्रेम होतं, कारण भाव टिपलेले आहेत. म्हणून ज्ञानेश्वरी 9000 ओव्यातून प्रगटलेली. या जगदीश्वराचे प्रेम, यावरून पार्थाने कसे सर्वात श्रेष्ठ पुण्य मिळविले आहे. किती पुण्य आहे पार्थाचं. सनक, सनंदन, सनतकुमार पेक्षाही जास्त पार्थाचं पुण्य आहे. या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसत असे निरुपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. पार्थाचे जन्म पाहावे लागतील की किती पार्थानं इतकं उत्तम पुण्य केलं की जगदीश्वर अफाट प्रेम घेऊन अवतरला. हो का जयाची प्रीती अमूर्त हा आला व्यक्ती, मज एकवंकियांची स्थिती आवडत असे. हो का जयाची प्रीती. खरं सांगा, अरे पांडवांचा हा पाठीराखा किती सावलीसारखा होता हो. सांगा कुठल्या अवतारात त्यांनी इतके कोणाची पाठीराखण केली. एकही अवतार काढून दाखवा की पांडवासारखा पाठीराखा सावलीसारखा उभा हा कन्हैया होता, तसा अवतार दाखवा एका. काय प्रेम आहे यांचं. म्हणजे भगवंताचंच प्रेम आहे असं नाही, यांनी पण किती अफाट प्रेम दिलं असे. किती प्रेम दिलं असे. हो का जयाची प्रीती अमूर्त हा आला व्यक्ती. म्हणजे मागची ओळ जगदीश्वराचं किती अफाट प्रेम आहे दाखवते. पुढची ओळ यांचं प्रेम नाही असं नाही, यांचं अफाट प्रेम अर्जुनांचं देखील होतं. हो का जयाची प्रीती अमूर्त हा आला व्यक्ती. अमूर्त म्हणजे हा निर्गुण निराकार परमात्मा ज्यांच्या प्रेमामुळे आकाराला आला. कृष्ण जन्म घ्यावा लागला प्रेमा करता. अमूर्त येऊ नये आणि अजन्मा जन्म अशी आला. गदी मांडुळकरांचं काव्य आहे गीत गोपाल मध्ये. गीत गोपाल ती रचना 1 तासाची झाली, पण गदींचं काव्य हे जसं गीत रामायण.
पहिलीच ओळ आहे, अजन्मा जन्मासी आला. अजन्मा आहे, त्याला जन्म नाही आहे, पण जन्माला आला. किती प्रेम आहे यांच्यावर. अहो काय आश्चर्य आहे. आणि आपल्याला असं प्रेम असतं, घरचे लोक म्हणतात मरू वाटतं, आम्हाला कोणी विचारत नाही, मरावंसं वाटतं, घरच्यांना वाटतं यांनी सोडून जावं. अहो काय आश्चर्य आहे. ज्या अर्जुनाच्या प्रीतीमुळे हा श्रीकृष्ण महाविष्णू अतेंद्रिय अव्ययगत होता, तो इंद्रियात आला, व्यक्त झाला, निराकार होता, तो साकार झाला. हे दृश्य पाहून भगवान ज्ञानेश्वर म्हणतात, यावरून या दोघांची एकरूप स्थिती मला आवडत आहे, कारण गुरु शिष्य प्रेमाची खूण यात दिसत आहे. हो का जयाची प्रीती अमूर्त हा आला व्यक्ती, मज एक वंकी यांची स्थिती आवडत असे. एकाकार आहेत अर्जुन आणि कृष्ण, एकाकार आहे. किती भगवंत अर्जुनावर प्रेम करतात आणि अर्जुन भगवंतावर करतो. ही एक रूपता करता भगवंताला अमूर्ताला अजन्माला जन्म घ्यावा लागतो, यावरून दिसतं. आणि म्हणून मला आवडतो अर्जुन, असं भगवान ज्ञानेश्वर म्हणतात. मला निवृत्ती आवडतो, मला भक्ताबाई आवडते, मला माझा बाप आवडतो. कुठेही वाक्य नाही आहे. 9000 ओळीत मी शोधलं, कुठेही नाही. गुरु म्हणून मान दिला असेल आणि मला कोणी आवडतं असं असं कुठेही ओवी नाही, पण अर्जुन आवडतो. कारण किती एकरूप भगवंताशी झाला की ज्याला अवतार यावं लागलं. आणि आपल्याला भांडे घासणारी मिळत नाही. अवतार घेऊन यावं का काय वाटतं कोणीतरी. कम्पेअर करा. नाथ महाराजांकडे 12 वर्ष श्रीखंड्या म्हणून पाणी वाहिलं आणि अर्जुनाकरता तर अवतारच घेतला. कोण करील पाठीराख. मग ज्ञानेश्वरांनी सुंदर वर्णन केलं. किती प्रीती गुरु आणि शिष्यांची होती. एक रूप, एक तानता. तिथून ज्ञानेश्वरी जन्म घेत असते. आणि म्हणून तो विषय ज्ञानेश्वरांनी हातात घेतलाय. निवृत्तीने आदेश दिलेला आहे निवृत्तीनाथांनी. इतकं एक रूप प्रेम. भगवंत द्वारका बुडाली रडला नाही, बायका बुडाल्या रडला नाही. तो फक्त गोकुळवाशी नंदबाबा, यशोदा, राधा आणि गोपिका गोपबाल, बस. अश्रू ढाळले असतील तर फक्त भगवंतानी त्यांच्याकरता, बाकी कधीच रडला नाही. कोणासाठी नाही रडला. कारण इतका कठोरही होता. आणि म्हणून म्हटलंय योगी यांना देखील ते मिळत नाही. तुकारामांचंही वर्णन आहे बरं का. योगी म्हणजे प्रेम रहित भक्ती. प्रेम असेल पण जे अत्युच्च प्रेमाचा बिंदू पाहिजे तो योग्यांना सापडत नाही. म्हणून म्हटलंय योगी या मुनी जन ध्यानी. काल्याचा अभंग आहे पा, कीर्तनात काढला जातो. योगी या मुनी जन ध्यानी, योगी या मुनी जन ध्यानी, ते सुख आसुणी नयनी, ते सुख आसुणी नयनी, गोपिकांच्या ध्यानी हरिसुख पावले रे, हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे. गोकुळच्या गवळिया, गोकुळच्या गवळिया, गोपी गोधन चराया, गोपी गोधन चराया, हरी सुख पावले रे. हरीचं सुख त्यांना लाभलं, गोवलं आणि ध्यान लागलं. गोपिकांच्या ध्यानी, गोपिकांच्या ध्यानामध्ये जे हरिसुख मिळालं ते योग्यांना मिळालं नाही. योगी या मुनी जन ध्यानी.
ते त्यांच्या ध्यानात ते सुख नाही आलं. मिळालं नाही असं नाही, पण त्या ताकदीचं नाही मिळालं. जे अर्जुनाला प्रेम मिळालं ते सनक सनंदनाला नाही मिळालं, योग्यांना नाही मिळालं, असा अर्थ घ्यायचा.